सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। आज नवरात्रीतली सप्तमी तिथी आहे। सप्तमी, अष्टमी आणि नवमी हे 3 दिवस खूप महत्त्वाचे असतात। त्यामुळे आपण 3 दिवस, जर 9 दिवसांची सेवा झाली नसेल तर 3 दिवसांची सेवा ही नक्कीच करायची आहे। आपल्या कुळदेवीची, आपल्या लक्ष्मीची, सगळ्या देवींची ही सेवा तुम्हाला करता येते। तर बघा, ज्या वेळेला एखादी वस्तू आपल्याला हवी असेल आणि आपल्या आईने तीच वस्तू आपल्याला आणून दिली तर आपण किती खुश होतो, खूप खुश होतो की नाही। त्याचप्रमाणे आजची जी मी सेवा सांगणार आहे ती माता लक्ष्मीची अत्यंत प्रिय सेवा आहे आणि जी सेवा हे जी व्यक्ती करणार आहे त्या व्यक्तीवर माता लक्ष्मी प्रसन्न होणार आहे। घरात धनाचा वर्षाव होणार आहे। माता लक्ष्मी स्वतः घरात दर्शन देईल ह्याची काळजी करू नका, नक्कीच दर्शन देईल। पण कुठलेही उपाय करताना कष्ट आणि कर्म तितकेच महत्त्वाचे असतात। तर बघा, ज्या वेळेला आपण हा उपाय करत असतो त्यावेळेला आपल्याला स्वतःला आपल्या देवावर विश्वास हवा। तर बघा, आता माता लक्ष्मीची कुठली सेवा करायची आहे ज्याने आपल्या घरातली दरिद्री दूर होणार आहे, सगळी काळजी दूर होणार आहे, आपल्या घरात माता लक्ष्मीचं दर्शन होणार आहे, भरभराट आपल्या घरात येणार आहे। ज्या वेळेला आपण माता लक्ष्मीसाठी कुठलीही सेवा करतो त्यावेळेला आपण शक्यतो लवंग आणि खाऊचा पान वापरत असतो, कारण ह्या ज्या वस्तू आहेत त्या माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत। लवंग इतक्या सुगंधित असतात की आपल्याला सुद्धा त्याचा सुगंध घेऊन असं मन तृप्त झाल्यासारखं वाटतं। तर ह्या ज्या लवंग आहेत ह्या आपल्याला 16 लवंग घ्यायचे आहेत। आता हा उपाय तुम्ही सप्तमी, अष्टमी, नवमी 3 दिवस केला, कुठल्याही दिवशी केला तरीही चालेल, पण 3 दिवसात आवर्जून हा उपाय करा। तर 16 लवंग एका वाटीत घ्यायचे आहेत। आपल्या देवघराच्या समोर बसायचं आहे, कुठल्याही देवीची मूर्ती असेल तरीही चालेल। तर एक आसन घ्यायचं आहे, वाटीत 16 लवंगा ज्या अखंडित आहेत अशाच घ्यायच्या आहेत। त्यानंतर एक खाऊचं पान सोबत घ्यायचं आहे। हे खाऊचं पान आपल्याला माता लक्ष्मीच्या किंवा देवीच्या मूर्तीसमोर व्यवस्थित करून घ्यायचं आहे। ह्याचा देठाकडचा भाग आपल्या पोटाकडे येईल आणि टोकाचा भाग देवीकडे जाईल, ह्याची काळजी घ्या। आता 16 लवंग घेतलेल्या आहेत, त्या प्रत्येक एक लवंग आपल्या उजव्या हातावर घ्यायची आहे आणि प्रत्येक एका लवंगावर तुम्हाला लक्ष्मी अष्टकाची सेवा करायची आहे। सेवा केली की लगेच तुम्हाला इच्छा बोलायची आहे देवीच्या समोर आणि त्यानंतर हे जे लवंग आहे हे तुम्हाला त्या पानावर ठेवायचं आहे। असं 16 वेळेला, बघा 10 मिनिटेच लागतील, जास्त वेळ लागणार नाही। तर 16 वेळेला लक्ष्मी अष्टक बोलून झालं की एक कलावा घ्यायचा आणि हा पान व्यवस्थितपणे गुंडाळून बांधून घ्यायचा, फक्त बांधून घ्यायचा। आणि त्यानंतर हा जो पान आहे हा माता लक्ष्मीच्या उजव्या हातावर ठेवायचा आणि पुन्हा एकदा तुम्ही इच्छा बोलायची। पण ही सेवा करत असताना धूप, दीप, आरती सगळं करून घ्या, मी सांगायला आधी विसरून गेली, त्यानंतरच ही सेवा करा। आता ही सेवा करून झाल्यावर उजव्या हातावर पान ठेवलं की हे पान तिथेच ठेवून द्या। नवमीपर्यंत हे पान तिथेच ठेवायचं आहे। रोजच्या रोज तुम्हाला पूजा अर्चा करायची, आपण जशी रोज करतो तशीच। सेवा झालेली आहे। आता हे पान नवमीच्या दिवशी उघडा, ह्याच्यातल्या 6 लवंगा तुमच्याकडे ठेवा आणि 10 लवंगा त्याच्यातच ठेवून हे पुन्हा पान बांधून घ्या। आता नवमीच्या दिवशी संध्याकाळच्या वेळेला जर तुम्ही आजूबाजूला जे पण कुठल्या देवीचं मंदिर असेल त्या देवीच्या मंदिरात जायचं आणि हा जो आपण पान बांधलेला आहे 10 लवंगांचा, हा पान तिथे देवीला अर्पण करून आपल्या घरी यायचं। आता राहिलेल्या 6 लवंगांचं काय करायचं, महिन्यातून एक सप्तमी येत असते प्रत्येक महिन्यात। बघा, सप्तमी तिथी अत्यंत महत्त्वाची आणि मोठी सप्तमी तिथी अशी मानली जाते। तर ह्या सप्तमीच्या दिवशी उत्तर दिशेला 6 लवंगांमधलं एक लवंग घ्यायचं, उत्तर दिशेला एक कापूर आणि एक लवंग घ्यायचं आणि जाळून घ्यायचं। उत्तर दिशा ही माता लक्ष्मीची, देवांची दिशा मानली जाते, त्यामुळे हा तिथे जाळायचा आहे। आणि त्यानंतर 6 लवंग आहेत ना, तर प्रत्येक महिन्यात सप्तमीच्या दिवशी हे एक लवंग तुम्ही जाळायचं आणि एक लवंग तुम्हाला गोडाच्या पदार्थात टाकून आपल्या घरातल्या प्रत्येकाला हा गोडाचा पदार्थ खाऊ द्यायचा आहे। आता अशी ही अत्यंत सुंदर सेवा आहे। माता लक्ष्मीला आकर्षित करून घेण्याची ही जी सेवा आहे, ही सेवा प्रत्येकाने करा। आपल्या घरात भरभरून येईल धनप्राप्ती होईल, आपल्याकडे सगळे सुख समाधान आपल्याकडे येतील। अलक्ष्मीचा नाश होऊन लक्ष्मी माता आपल्याकडे नक्कीच घरात प्रवेश करेल। तर माता लक्ष्मीचा हा आवडता लवंग आणि खाऊच्या पानांचा उपाय किंवा सेवा तुम्ही म्हणू शकता। ज्यांना कोणाला हवा असेल त्यांना नक्कीच व्हॉट्सअपवर शेअर करा। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब मात्र जरूर करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।